Hello friends, myself Sandeep Joshi. So we continue our previous lecture topic in this lecture. So in our previous topic we see the some examples on complex line integral and also examples on parabola, circle by using their parametric equations. Okay. Now in this lecture we see the Cauchy's integral theorem, which is actually without proof, पण स्टेटमेंट बऱ्याच वेळेस विचारलं जातं, ऑब्जेक्टिव्ह एक्झामला पण बऱ्याच वेळेस येऊ शकतं. सो व्हॉट इज मीन बाय Cauchy's integral theorem? That we now state Cauchy's integral theorem without proof and study some consequences of the theorem. So Cauchy's integral theorem, let f of z be analytic in a simply connected region R. आता ॲनालिटिक काय हे विचारू नका, ज्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो त्याला म्हणतात ॲनालिटिक, जे आपण दुसऱ्या चॅप्टरमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. सो फंक्शन इज ॲनालिटिक इन अ सिम्पली कनेक्टेड रिजन आर, आर म्हणजे सेट ऑफ रियल नंबर. देन इंटिग्रेशन एफ ऑफ झेड डी झेड ओव्हर द कॉन्टर और कर्व सी इज इक्वल टू 0 वेअर सी इज एनी क्लोज्ड कॉन्टर लाइंग इनसाइड द आर. ओके, आता याचं प्रॅक्टिकल कसं यूज करायचं हे Cauchy's इंटिग्रल थेरम, तर ते एक्झाम्पल आल्यावर मी तुम्हाला सांगतो. तुम्ही फक्त ही स्टेटमेंट लक्षात ठेवा किंवा आयदर ही पाठ करून ठेवा. ओके, त्याचा एक अल्टरनेट फॉर्म पण आहे, म्हणजे दुसरा, इफ एफ ऑफ झेड इज ॲनालिटिक ऑन अँड विदिन अ सिम्पल क्लोज काउंटर दॅट इज अ क्लोज्ड जॉर्डन काउंटर सी, देन इंटिग्रेशन एफ झेड डी झेड ओव्हर सी इक्वल टू 0. म्हणजे हे अनादर फॉर्म आहे त्या स्टेटमेंटचा. स्टेटमेंट सेम आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ Cauchy's integral theorem. याला अजून दुसरं एक नाव आहे. द अबव थेरम इज ऑल्सो नोन ॲज अ Cauchy's गॉरसॅट थेरम. आता कॉची आणि गॉरसॅट हे दोघं सायंटिस्ट होते, म्हणून त्यांच्या नावाने हे थेरम दिलेलं आहे. ओके, आपण एवढंच लक्षात ठेवायचं की इंटिग्रेशन एफ झेड डी झेड ओव्हर दॅट काउंटर सी और कर्व सी इक्वल टू काय दाखवायचं आपल्याला 0, आणि तेव्हा ते काय असेल आपलं Cauchy's इंटिग्रल थेरम. आपण आता त्याच्यावरचे एक्झाम्पल बघूया. सो व्हेरीफाय Cauchy's इंटिग्रल थेरम फॉर एफ झेड इक्वल टू झेड प्लस 1 अराउंड द काउंटर मॉड झेड इक्वल टू 1. आता याला परत तुम्ही लगेच ओळखलं पाहिजे. इट विल बी ऑफ द फॉर्म मॉड्युलस व्हॅल्यू ऑफ झेड मायनस ए इक्वल टू आर. इथे ए 0 आहे, म्हणजे सेंटर 0 आहे त्या सर्कलचा, आणि रेडियस काय 1 आहे. ओके, म्हणजे हे सर्कल आहे, हे तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला याच्यावरचे 1-2 एक्झाम्पल एक्सप्लेन केलेले होते ह्या रिलेटेड. ओके, सो हिअर द काउंटर सी इज द सर्कल मॉड झेड इक्वल टू 1 अँड विच इज द सिम्पल क्लोज्ड कर्व. ती काय तुमची सिम्पल क्लोज्ड कर्व आहे. अँड सिन्स एफ झेड इक्वल टू झेड प्लस 1 इज ॲनालिटिक एव्हरीवेअर इन द कॉम्प्लेक्स प्लेन, सो इट इज ॲनालिटिक इनसाइड अँड ऑन द सी. आता हे असं का म्हटलं, लक्षात आलं का तुमच्या? एफ झेड इक्वल टू झेड प्लस 1 इज ॲनालिटिक एव्हरीवेअर इन द कॉम्प्लेक्स प्लेन. हे का ॲनालिटिक आहे? कारण याचा डेरिव्हेटिव्ह जर काढला तर तो एक्झिस्ट होतो. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एफ डॅश झेड? दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड प्लस 1 विल बी 1. ओके, म्हणजे तो एक्झिस्ट झाला. इट विल बी नॉट इक्वल टू 0, आणि तो ॲनालिटिक आहे या कॉम्प्लेक्स प्लेनमध्ये, अँड देअरफॉर इट विल बी ॲनालिटिक ऑल्सो इनसाइड अँड ऑन द सी. सी म्हणजे तुमचा सर्कल. अँड देअरफॉर बाय Cauchy's इंटिग्रल थेरम इंटिग्रेशन ओव्हर सी एफ झेड डी झेड काय असेल तुमचा 0 असेल. बरोबर आहे, म्हणजे तुमचं Cauchy's इंटिग्रल थेरम व्हेरीफाय जे करायचं आहे आपल्याला, त्याचा इंटिग्रेशन ओव्हर सी तुम्हाला काय करायचा आहे, तो एफ झेड डी झेड याची व्हॅल्यू काय दाखवायची आहे, 0 दाखवायची आहे. ओके, बट एफ झेड काय दिला आहे, इट विल बी झेड प्लस 1, आणि कर्व काय तुमची मॉड झेड इक्वल टू 1, दॅट इज इंटिग्रेशन ओव्हर द कर्व मॉड झेड इक्वल टू 1 झेड प्लस 1 डी झेड इक्वल टू 0 डॅश नंबर 1. ओके, हे तुम्हाला काय दाखवायचं आहे, एल एच एस इक्वल टू आर एच एस, म्हणजे तो काय होईल, व्हेरीफाय. नाउ टू व्हेरीफाय द इक्वेशन 1, द पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सी. आता या युनिट सर्कलसाठी पॅरामेट्रिक इक्वेशन काय असेल, ॲक्च्युअल पॅरामेट्रिक इक्वेशन काय असतं, तर झेड इक्वल टू ए प्लस आर ई रेस टू आय थिटा. पण इथे ए 0 आहे, कारण सेंटर 0 आहे त्या सर्कलचा, आणि आर 1 आहे, म्हणजे तेच इक्वेशन कसं झालं, झेड इक्वल टू फक्त ई रेस टू आय थिटा.
अँड थिटा इज फ्रॉम 0 to 2 पाय, कारण सर्कल कसं फिरतं 0 to 2 पायमध्ये. डिफरन्शिएटिंग this value, so we get dz equal to I e raised to I theta d theta, and therefore integration over c fz dz equal to integration over that unit circle mod z equal to 1 z plus 1 dz. But circle चे मग unit काय आले तुमचे limit, sorry, it will be 0 to 2 pi. z म्हणजे आहे e raised to I theta plus 1 आणि dz आला तुमचा I e raised to I theta d theta. आता I कॉन्स्टंट टर्म आहे, तिला बाहेर काढली मी. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 पाय ई रेस टू आय थिटा इंटू ई रेस टू आय थिटा म्हणजे आय थिटा प्लस आय थिटा म्हणजे 2 आय थिटा प्लस 1 इंटू ई रेस टू आय थिटा म्हणजे ई रेस टू आय थिटा डी थिटा. ओके, त्याच्यावरून ई रेस टू 2 आय थिटाचं इंटिग्रेशन काय आलं, ई रेस टू 2 आय थिटा अपॉन 2 आय प्लस ई रेस टू आय थिटाचं इंटिग्रेशन आलं ई रेस टू आय थिटा अपॉन आय, अँड इट विल बी बिटवीन 0 to 2 पाय. Okay, now putting upper limit minus lower limit theta बद्दल, so 2 pi आणि 2i, so it will be 4 pi I. Okay, upon आता हा दोघी ठिकाणी I आहे, तो कॉमन मी बाहेर काढला तर तो I आणि हा I काय होऊन जाईल इथेच कॅन्सल. ओके, त्याच्यानंतरची स्टेप लिहिली आपण पहिले आणि नंतर लिमिट पुटअप करूया. सो इट विल बी ई रेस टू 2i थिटा अपॉन 2, कारण हा I आणि हा I बाहेर आला आणि तो I आणि हा बाहेरचा I कॅन्सल झाला आहे, त्याच्यामुळे इथे पण उरला फक्त ई रेस टू आय थिटा बिटवीन 0 to 2 पाय. आता टाका तुम्ही थिटाबद्दल 2 पाय, तर इथे आला तुमचा ई रेस टू 4 पाय आय अपॉन 2 प्लस ई रेस टू 2 पाय आय मायनस ई रेस टू 0 अपॉन 2 प्लस ई रेस टू 0 इक्वल टू ई रेस टू इव्हन पाय जो असतो त्याची व्हॅल्यू असते 1. मग ही पण 1 ही पण 1, सो 1/2 प्लस 1 मायनस एनिथिंग रेस टू 0 इज 1, सो हा पण आला 1/2 प्लस 1, सो 1/2 प्लस 1 मायनस 1/2 प्लस 1 इट विल बी 0, and your value will be equal to 0, and that is your RHS, and therefore theorem is verified. Okay, after then verify Cauchy's integral theorem for fz equal to z square round the circle mod z equal to 1. Here the closed contour C is the circle mod z equal to 1. बिलकुल मागच्या एक्झाम्पल सारखा आहे, युनिट सर्कल आहे, इथे सेंटर 0 आहे सर्कलचा आणि रेडियस काय 1 आहे. सो विच इज द सर्कल सेंटर्ड ॲट ओरिजिन, बघा, दॅट इज z equal to 0 अँड रेडियस ॲट 1. सो फर्दर fz equal to z square is analytic everywhere in z plane, and therefore आता z square म्हणजे काय, त्याचा डेरिव्हेटिव्ह जर फाइंड आउट केला तर 2z म्हणजे एक्झिस्ट होतो. सो इट विल बी analytic everywhere in the z plane, and so it will be analytic inside on that circle mod z equal to 1, and therefore we have to verify only that Cauchy's integral theorem integration fz dz equal to 0 over that unit circle mod z equal to 1, that is fz काय z square dz over mod z equal to 1 equal to काय दाखवायचं आहे तुम्हाला 0. and to verify it again we take parametric equation of the circle mod z equal to 1, परत तेच मागच्या एक्झाम्पल सारखं z equal to e raised to I theta, कारण इथे सेंटर 0 आहे आणि रेडियस काय आहे 1 आहे, अँड थिटा इज फ्रॉम 0 to 2 पाय, अँड देअरफॉर dz आला मग तुमचा डिफरन्शिएट केल्यानंतर I e raised to I theta d theta, putting all the values in that function z square dz, and also putting the limit that is from 0 to 2 pi. z square म्हणजे e raised to I theta चा स्क्वेअर आणि dz म्हणजे I e raised to I theta d theta. म्हणजे ही व्हॅल्यू आली तुमची, I बाहेर काढतो मी, कॉन्स्टंट टर्म येते फ्रॉम 0 to 2 पाय ई रेस टू 2i थिटा इंटू ई रेस टू आय थिटा डी थिटा, म्हणजेच 2i थिटा आणि हा एक आय थिटा म्हणजे 3i थिटा. सो इट विल बी I इंटू 0 to 2 पाय ई रेस टू 3i थिटा डी थिटा. I ॲज इट इज ई रेस टू 3i थिटाचं इंटिग्रेशन ई रेस टू 3i थिटा अपॉन 3i बिटवीन 0 to 2 पाय. सो I इथेच कॅन्सल झाला, 1/3 कॉन्स्टंट टर्म आहे ती बाहेर आली, सो ई रेस टू 3i थिटा बिटवीन 0 to 2 पाय. परत व्हॅल्यू पुटअप केली, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, सो इट विल बी ई रेस टू 6 पाय I मायनस ई रेस टू 0, बट ई रेस टू इव्हन पाय व्हॅल्यू विल बी 1 ऑलवेज, सो 1 मायनस ई रेस टू 0 पण 1च येतो, सो 1 मायनस 1 इंटू 1/3, so answer will be 0, and therefore again Cauchy's theorem is verified. There is another one example, verify Cauchy's theorem for fz equal to z around a closed curve C
where C is the rectangle bounded by the lines x is equal to 0, x is equal to 1, y equal to 0 and y is equal to 1. तर त्याची फिगर इथे काढून दिलेली आहे. ओके, x is 0, y is 0. आता x ॲक्सिसवर y 0 असतो आणि y ॲक्सिसवर x 0 असतो. लक्षात आलं? म्हणून हे x इक्वल टू 0 या लाईनचं इक्वेशन आहे आणि हे y इक्वल टू 0 या लाईनचं इक्वेशन आहे. नंतर x इक्वल टू 1 म्हणजे इथे आली तुमची x इक्वल टू 1 ही लाईन a 1, 0 ती x इक्वल टू 1 आली आणि y इक्वल टू 1 ती ही आली तुमची, कारण तिथे c 0, 1 इथला y कोऑर्डिनेट 1 आहे. सो y इक्वल टू 1. आणि मग त्याची ही डायग्राम प्लॉट झाल्यानंतर तुम्हाला कॉचीज थेरम व्हेरीफाय करायचं आहे. तर सुरुवात फक्त मी सांगून देतो, पुढचं तुम्हाला इझिली करता येईल. सो हियर c इक्वल टू o a b c o a b c परत o पर्यंत. ओके, विच इज द सिम्पल क्लोज कर्व. ऑल्सो fz इज एनालिटिक इनसाइड अँड ऑन द c. fz काय तुमचं z फक्त. सो इट विल बी एनालिटिक and on C. Therefore, by Cauchy's integral theorem, integration fz dz equal to 0 over that contour. That is fz काय तुमचा z dz over C equal to 0. Now to verify the equation 1, and from figure 3.13, that is आपल्याला काय 4 इंटिग्रेशनची ॲडिशन करावी लागेल. सो इंटिग्रेशन ओव्हर C fz dz इक्वल टू O पासून A पर्यंत, बरोबर आहे ना. हे पहिलं इंटिग्रेशन ओ ए, नंतर ए बी दुसरं, नंतर बी सी तिसरं आणि सी ओ चौथं. आणि त्या चौघही इंटिग्रेशनची काय करायची ॲडिशन की तुम्हाला टोटल इंटिग्रेशन मिळेल डॅश नंबर 2. आता एक एक घेत जायचं आणि त्या पद्धतीने लाईन इंटिग्रेशन मी सुरुवातीलाच मागच्या लेक्चरमध्ये लाईन इंटिग्रेशन कसं काढायचं हे ऑलरेडी तिथं एक्सप्लेन केलेलं आहे. तर चारही लाईन आहेत ह्या ओ ए, ए बी, बी सी आणि सी ओ. त्या पद्धतीने चारही इथे ऑलरेडी सॉल्व आहेत. तुम्ही ते स्टेप बाय स्टेप वाचा, ॲज अ होमवर्क म्हणून ते तुमच्या वहीमध्ये घ्या आणि ते तुम्ही सॉल्व करा. ओके, तर हे पहिलं इंटिग्रेशन त्याची व्हॅल्यू 1/2 येते. दुसरं येतं आय इंटू -1/2. तिसरं येतं तुमचं -1/2 आय आणि चौथं येतं तुमचं 1/2. तर त्या चौघांची ॲडिशन केली किती काय येते तुमची 0 येते. आणि त्या पद्धतीने तुमचं इक्वेशन काय होतं व्हेरीफाय होतं कॉचीज इंटिग्रल थेरम. तर या केसेस मी तुमच्याकडे देतो, टेक इट ॲज अ होमवर्क अँड सॉल्व इट प्रॉपरली, कारण आपलं लाईन इंटिग्रेशन ऑलरेडी एक्सप्लेन झालेलं आहे आणि काही एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला पाहिजे प्रॅक्टिससाठी, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे हे तुम्ही वहीमध्ये घ्या आणि या चारही केसेस सॉल्व करून त्यांची ॲडिशन काय यायला पाहिजे 0. ओके, ऑलरेडी सॉल्व आहेत, फक्त रीड केलं तरी चालेल. नंतर पुढचं एक एक्झाम्पल आहे, इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, that use Cauchy's-Gaursat theorem to obtain the value of integration over c e raised to z dz, where c is the circle, again unit circle a mod z equal to 1, and hence deduce that 0 to 2 pi e raised to cos theta into sin of theta plus sin theta d theta equal to 0, and number 2 0 to 2 pi e raised to cos theta into cos of theta plus sin theta d theta equal to 0. फंक्शन आहे e raised to z. सो टेक अगेन fz equal to e raised to z. आता कॉचीज गॉर्सेट थेरमचा यूज करायचा म्हणजे इक्वल टू 0 आपल्याला घेऊन टाकायचं आहे. ते राईट हँड साईड इक्वल टू 0 घेऊन टाकायची आहे, इथं प्रूव्ह दॅट करायचं नाही आहे. ओके, सो हियर एफझेड इक्वल टू आवर ई रेस टू झेड. सिन्स एफझेड इज अन एक्सपोनेन्शियल फंक्शन, ई रेस टू झेड काय तुमचं एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. सो इट इज एनालिटिक एव्हरीवेअर इन द कॉम्प्लेक्स प्लेन. एक्सपोनेन्शियल फंक्शन इज ऑलवेज एनालिटिक in that complex plane. Also here you have given C is the circle that will be unit circle mod z equal to 1, which is a simple closed curve, and also fz is analytic inside and on the C, and therefore by Cauchy's integral theorem किंवा Cauchy's Gaursat theorem त्याने म्हटल्याप्रमाणे काही शब्द वापरू शकतात, दोघं सेम आहेत. that integration over C fz dz equal to काय असतो 0, that is integration over C mod z equal to 1. हे तुमचं कर्व आहे, e raised to z dz equal to काय 0 आहे. and therefore to obtain the required integral, परत त्याचा काय घेऊया आपण आता पॅरामेट्रिक फॉर्म घेऊया सर्कलचा.
युनिट सर्कल असल्यामुळे ते असणार आहे झेड इक्वल टू ई रेस टू आय थिटा. आता हे तुमचं पाठ झालं असेल. याच्यावरचे पुष्कळ 4 ते 5 एक्झाम्पल एक्सप्लेन झालेले आहेत. अँड थिटा इज बिटवीन 0 to 2 पाय. अँड अगेन बाय डिफरन्शिएटिंग dz equal to we get I e raised to I theta d theta. And therefore from equation 1 limit is from 0 to 2 pi e raised to z, z म्हणजे e raised to I theta आहे, म्हणजे ही येईल तुमचं e raised to I theta into dz आहे तुमचा I e raised to I theta d theta इक्वल टू काय घ्यायचं आपल्याला 0. इथं प्रूव्ह दॅट नाही आहे, इथं ऑलरेडी वापरायचं आहे तुम्हाला कॉचीज इंटिग्रल थेरम. I बाहेर काढला, सो इट विल बी 0 to 2 pi e raised to I theta into e raised to I theta उरलाय d theta equal to 0. बट मला सांगा e raised to I theta म्हणजे काय असतो रे? cos theta plus I sin theta. मग हा जो वरचा e raised to I theta आहे त्याच्याबद्दल मी पुटअप करतो. सो विच इम्प्लाइज I into 0 to 2 pi e raised to cos theta plus I sin theta आणि हा e raised to I theta जसाच्या तसा d theta equal to 0. रिझन दिलाय सिन्स e raised to I theta equal to cos theta plus I sin theta. आता इथल्या टर्म मी मोकळ्या करतो. e raised to cos theta, e raised to I sin theta आणि e raised to I theta तर आहेच. d theta equal to 0. इथे I प्रिंटिंग मिस्टेक आहे, cos theta plus I sin theta पाहिजे हा. तर वहीमध्ये लिहिताना इथं I टाका, कारण फॉर्म्युला तसा आहे. आता यातला रिअल आणि इमॅजिनरी पार्ट वेगळा करतो. e raised to cos theta हा रिअल पार्ट, या दोघांमधून मी पॉवरचा I जो आहे तो बाजूला करतो. ब्रॅकेटमध्ये येणार sin theta plus theta किंवा theta plus sin theta कसंही लिहा. d theta equal to 0. आता परत हाच फॉर्म्युला वापरायचा आहे, फक्त तुमचा थीटा काय असणार आहे तर हा एवढा सगळा थीटा प्लस साइन थीटा म्हणजे थीटा. आणि e raised to I थीटाचा फॉर्म्युला काय तर cos थीटा प्लस I sin थीटा. फक्त थीटा बद्दल काय पुटअप करायचं आहे तुम्हाला? थीटा प्लस साइन थीटा. अँड देअरफॉर विच इम्प्लाइज I into 0 to 2 pi e raised to cos थीटा इथपर्यंत ॲज इट इज cos ऑफ थीटा, थीटा म्हणजे थीटा प्लस साइन थीटा प्लस I इंटू साइन ऑफ थीटा, थीटा म्हणजे थीटा प्लस साइन थीटा आणि हा d थीटा ॲज इट इज आहेच. ओके, दॅट विल बी इक्वल टू 0. नाउ सेपरेट रिअल अँड इमॅजिनरी पार्ट आणि या बाहेरच्या I ने मध्ये मल्टिप्लाय करूया आपण. सो I इंटू 0 to 2 pi e raised to cos थीटा इंटू cos ऑफ थीटा प्लस साइन थीटा d थीटा plus I into I square will be minus 1, so that minus and that plus will be minus 0 to 2 pi e raised to cos theta ने परत मध्ये मल्टिप्लाय होईल into sin of theta plus sin theta d theta equal to 0. 0 म्हणजे कसा लिहिता येईल मला? 0 plus I into 0. and then equating both real and imaginary part म्हणजे इकडच्या रिअल पार्टशी जर इक्वेट केला तर तुमचा 0 to 2 pi e raised to cos theta sin of theta plus sin theta d theta हा पण काय येईल? 0 येईल. आणि इकडचा इमेजनरी पार्ट जर इकडे कंपेअर केला तर 0 to 2 pi e raised to cos theta cos of theta plus sin theta d theta तो पण काय येईल? 0 येईल. म्हणजेच तुमचं जे विचारलंय ते हे डायरेक्टली या दोघी व्हॅल्यूज 1 आणि 2 and that will be your solution. okay, which is first आणि which is second. okay, म्हणजे एक्झाम्पल सोपा आहे, फक्त त्याला सॉल्व करत करत जा. आणि e raised to I थीटाचा फॉर्म्युला जो आहे दॅट इज cos थीटा प्लस I sin थीटा हा दोनदा वापरला की तुम्हाला ते आन्सर मिळालं. सो दिस इज अबाउट द कॉचीज इंटिग्रल थेरम और समटाइम्स इट विल बी कॉल्ड एज अ कॉचीज गॉर्सॅट थेरम आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल. तर इथं आपण ह्या लेक्चरमध्ये थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये अजून काही नवीन टॉपिक घेऊन आपण भेटणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.